नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्या शेती व्यवसायातील महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन। याच जमिनीची सुपीकता, उत्पादकता हे अतिशय महत्त्वाचे असते। हीच उत्पादकता, सुपीकता ही पूर्णतः अवलंबून असते ते म्हणजे त्या जमिनीत उपलब्ध असणाऱ्या सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरती। आजच्या भागामध्ये आपण याच संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील मृदाशास्त्र विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर प्रीती देशमुख। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। जमिनीची सुपीकता किंवा उत्पादकता म्हटल्यानंतर सेंद्रिय कर्ब हे आपसुकच त्याचं महत्त्व येतं, तर मुळातच याचं सेंद्रिय कर्बाचं महत्त्व याबद्दल सांगावं। सेंद्रिय कर्ब जो जमिनीमध्ये असतो, हा सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर जमिनीची सुपीकता म्हणजे जमिनीची भौतिक सुपीकता असेल, जमिनीची जैविक सुपीकता असेल आणि जमिनीची रासायनिक सुपीकता म्हणजे जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म हे जमिनीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असतात। आता जमिनीची बरेचदा शेतकरी ॲनालिसिस करतात, माती परीक्षण करतात, त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश ह्याचं ॲनालिसिस माती परीक्षण करत असतात। परंतु हे करत असताना जमिनीची भौतिक सुपीकता काय आहे हे अजूनही शेतकऱ्यांना माहिती नाही किंवा ह्या बाबतीत जागरूकता नाही। परंतु जमिनीमध्ये जेव्हा सेंद्रिय कर्ब असेल तेव्हा जमिनीची भौतिक सुपीकता चांगली राहते। म्हणजेच काय की जमिनीची जडणघडण चांगली राहते, जमिनीमध्ये हवा खेळती राहते, निचरा चांगला होतो। जर का जमीन हलकी असेल, अशा हलक्या जमिनीमध्ये आपल्याला माहितीच आहे की जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता ही फार कमी असते। भारी जमिनीमध्ये आपण पाणी धारण क्षमता ही चांगली असते, परंतु जर हलक्या जमिनीमध्ये आपण सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवले तर अशा जमिनीमध्ये सुद्धा जमिनीची जलधारण क्षमता ही चांगली राहू शकते। तसंच आपण बघितलं तर जमिनीची धूप कमी होते आणि जी काही जमीन घट्ट झालेली असते, जमिनीमध्ये कडक थर साचलेला असतो, ह्या जमिनीला भुसभुशीत करण्याचं काम सुद्धा सेंद्रिय कर्ब करत असतात। त्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकता टिकवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब हा अत्यंत आवश्यक आहे। जर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असेल, भौतिक सुपीक चांगली असेल तर जीवाणूंची संख्या वाढेल, कारण जीवाणूंचं जे खाद्य आहे ते सेंद्रिय कर्ब आहे। त्यामुळे बरेचदा शेतकरी आता जीवाणू खतांचा वापर करतात, त्याचा फायदाही होतो, पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर का सेंद्रिय कर्ब चांगलं असेल तर ही जीवाणूंची संख्या वाढेल आणि जीवाणू अधिक कार्यक्षमतेने काम करतील। जीवाणू एकदा जर जमीन जैविक सुपीक झाली तर कुठे रासायनिक खतं जी शेतकरी घालतात आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल आणि ही जी पूर्ण साखळी आहे ही शेतकऱ्यांनी समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे जमीन भौतिक सुपीक असावी लागते, जैविक सुपीक असावी लागते आणि रासायनिक सुपीक असावी लागते। राज्यातील एकूण जी काही जमिनीचे प्रकार आहेत किंवा जमीन बदलती जमीन आहे, आपल्याकडे जिओग्राफिकली खूप भाग पडतात त्याप्रमाणे, तर मग राज्यातील एकूण जमिनीचं कशा पद्धतीची उत्पादकता किंवा सेंद्रिय कर्बाचं जे काही प्रमाण आहे ते कसं आहे? साधारणपणे 0.4 ते 0.6 किंवा आपण 0.2 ते 0.4च म्हणू। काही भागांमध्ये 0.4 ते 0.6% सेंद्रिय कर्ब आहे, पण हा फार कमी आहे। पण इन जनरल आपण ओव्हरऑल महाराष्ट्राचं बघितलं तर 0.2 ते 0.4% म्हणजे एवढा कमी सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये आहे। आणि आत्ता आपण विचार केला सेंद्रिय कर्ब जो जमिनीमध्ये पाहिजे तो 0.75 ते 1% पाहिजे। म्हणजेच आपण जमिनीची सुपीकता टिकवून म्हणजे शाश्वत उत्पादकता आपल्याला घ्यायची असेल तर साधारण 0.75 ते 1% एवढा सेंद्रिय कर्ब असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये बरेच शेतकरी हे 100 टन उत्पादन काढत असतात, पण जे शेतकरी 100 टन उत्पादन काढतात त्यांच्या शेतामध्ये साधारण 1% एवढा सेंद्रिय कर्ब असतो। म्हणजे शेतकरी बांधवांनी आपला 0.4% सेंद्रिय कर्ब असेल तर तो 0.6% आपल्याला करायचं असं एक टार्गेट ठेवायला पाहिजे आणि हा सेंद्रिय कर्ब जसा वाढेल तशी तशी आपली उत्पादकताही वाढणार आहे। तर मुळातच या सेंद्रिय कर्बाचं जर प्रमाण वाढवायचं असेल तर त्यासाठी म्हणून आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतात? सध्या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी, आम्ही सुद्धा प्रशिक्षण घेत असतो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये, बरेच शेतकरी फक्त आणि फक्त रासायनिक खतांचा वापर करतात आणि आपण मागच्या 2 वर्षांमध्ये बघितलं तर रासायनिक खतांच्या किमती ह्या फार वाढलेल्या आहेत। त्यामुळे आणि सेंद्रिय खतांचा वापर करतच नाहीत, साधारण 20-25% लोक आहेत जे सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करतात। तर सेंद्रिय खतांचा वापर हा अतिशय कमी होतो किंवा होत नाही। त्यानंतर पिकांची फेरपालट होत नाही, अतिशय पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीचा सामू आणि विद्युत वाहकता वाढली आहे, त्यामुळे सुद्धा सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे कमी झालेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आत्ता जो वातावरणामध्ये बदल होतो आहे, मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण बघितलं की तापमान हे वाढतंय,
मग जसं जसं तापमान वाढतं तसं तसं जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब असतो ह्याचं ज्वलन होतं, ऑक्सिडेशन होतं आणि हे हवेमध्ये जातं. आपण ग्लोबल वॉर्मिंग हे ऐकतोच. त्यामुळे हा जो सेंद्रिय कर्ब आहे हा आपल्याला जमिनीत टिकवणे आणि सेंद्रिय खतांचा वापर करणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या अख्ख्या भारतामध्ये हरित क्रांती झाली आणि ही हरित क्रांती झाल्यानंतर अन्नधान्याचा पुरवठा आपल्याला वाढवायचा होता. त्या काळी मग जास्त उत्पादन देणारे रासायनिक खतांचा वापर हा अधिकाधिक करण्यात आला आणि हे करत असताना रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांची शिफारससुद्धा होती. पण रासायनिक खतांमुळे शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त उत्पादन मिळाल्यामुळे सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झालं आणि सेंद्रिय खतांचा वापर हा कमी होत कम्प्लिटली बंदच झाला. त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा कमी आहे. पण मग आपण ज्यावेळेला नियोजन करतो आहोत तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं सेंद्रिय कर्ब वाढवण्याकरिता म्हणून हिरवळीची खतं किंवा हिरवळीची पिकं शेतामध्ये घेतली जावीत. तर मुळातच ही हिरवळीचं खत म्हणजे नेमकं काय असतं आणि मग त्यासाठी म्हणून आपण हिरवळीची जी काही पिकं आपण निवड करत असतो तर त्याबद्दल सांगा. सर्वप्रथम आपण सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ऊस पिकामध्ये जर बघितलं तर शेणखत, कंपोस्ट खत ऑल ओव्हर सगळ्याच पिकांमध्ये आपण शेणखत, कंपोस्ट वापरायला सांगतो. ऊस पिकामध्ये आपण एकरी 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यायला शेतकरी बांधवांना सांगतो. परंतु आत्ता आपण बघितलं तर शेणखत हे फार महागडे, साधारण 3,000-4,000 ट्रॉली एवढं शेणखत हे बाजारामध्ये मिळतं किंवा मग शेतकरी विकत घेतात. कारण शेतकरी स्वतः शेणखत बनवणारा हा ग्रुप फार छोटा आहे सध्या. त्यामुळे हे जे शेणखत आहे हे विकत घेऊन प्रत्येक शेतकरी हे टाकू शकत नाही. त्यामुळे ह्या शेणखताला पर्याय म्हणून शेतकरी मग कुठली सेंद्रिय खतं वापरू शकतील तर त्यामध्ये हिरवळीचं खत असेल, पिकांचे अवशेष जमिनीत गाडणं असतील, पाचट आच्छादन असेल किंवा मग कोंबडी खत असेल. बरेच शेतकरी मेंढी आपल्या शेतामध्ये बसवतात, त्यापासून लेंडी खत मिळतं. ही जी काही सर्व सेंद्रिय खतं आहे ही सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी निश्चितच फायद्याची आहे. आता ह्यामध्ये हिरवळीचं खत जे एकदम शेतकऱ्यांना फायदा आहे, याच्यात काही खर्च करायचा नाही आहे, फक्त पीक घ्यायचं आहे, त्यासाठी कुठली रासायनिक खतं घालायची नाही आहे. तर हिरवळीच्या खतांमध्ये 2 प्रकारची असतात. एक तर मुळांवर गाठी असलेली हिरवळीची खते आणि दुसरी मुळांवर गाठी नसलेली हिरवळीची खते. आता ज्यांच्या मुळांवर गाठी आहे अशी कुठली तर आपली डाळवर्गीय पिके असतात, चवळी आहे, ताग आहे, धेंचा आहे. आता गाठी करतात काय तर मुळांवर ज्या गाठी असतात ह्या वातावरणातला नत्र हा कलेक्ट करतात, जमा करतात आणि तो जमिनीद्वारे पिकाला उपलब्ध करून देतात. जेव्हा आपण ताग, धेंचा किंवा अशी डाळवर्गीय पिके घेतो त्यातून नत्राचा पुरवठासुद्धा जमिनीमध्ये होतो आणि सेंद्रिय खतसुद्धा मिळतं. दुसरं जी गाठ नसलेली, जी मुळांवर गाठ नाही आहे अशी जी काही पिकं आहेत त्यामध्ये ग्लायरिसिडिया, गिरीपुष्प आपण म्हणतो, यापासून फक्त सेंद्रिय खतांचा पुरवठा आपण करू शकतो. आडसाली ऊस पिकामध्ये आपण बघितलं तर साधारण आडसाली हंगामामध्ये आपण आंतरपीक म्हणून ताग किंवा धेंच्याची लागण ही करू शकतो. परंतु पूर्व हंगामीमध्ये आपल्याला ऊस घ्यायचं आहे तर त्यापूर्वी आपण जून-जुलैमध्ये शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही ताग लावून टाका. सलग ताग लावायचा. ताग लावल्यानंतर साधारण ताग उगवल्यानंतर मोठा झाल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी तो आपण शेतामध्ये गाडायला सांगतो आणि त्यानंतर जर आपण पूर्व हंगामी ऊसाची लागण केली तर जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थही घातले जातात. आता ह्या हिरवळीच्या पिकांमुळे साधारणपणे 35 ते 40% आपण जो काही शेणखताचा डोस सांगतोय तो इथनं आपण सेंद्रिय खतही घालू शकतो. म्हणजे तेवढा आपला शेणखताचा डोस आपण कमी करू शकतो. तर हिरवळीची खतं घेणं ही शेतकऱ्यांनी आता सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण ह्यासाठी फार खर्च लागत नाही जो काही आपल्याला शेणखतासाठी लागतो. जर आपण ऊस पिकाचा विचार केला तर ऊस पिकासारखं नगदी पीक जर आपण घेत असू आणि या ऊस पिकाचं मुळातच हे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी म्हणून जमिनीमध्ये तर तसा म्हणून ऊसाचा काही उपयोग होतो का? हां, ऊस पिकाबद्दल बरेचदा चर्चा होते की फार रासायनिक खतं लागतात, पाणी भरपूर लागतं. पण ऊस हे पीक असं आहे जे जमीन सुपीकता करण्यासाठी जो काही बायोमास ऊसाचा मिळतो तेवढा दुसरा कुठल्याच पिकापासून आपल्याला मिळत नाही. ऊस पिकामध्ये आपण सर्वप्रथम बघितलं तर पाचट आपल्याला मिळतं. हे साधारण हेक्टरी 8 ते 10 टन पाचट आपल्याला मिळत असतं. त्यामुळे हे पाचट आपण जमिनीत गाडलं तर जमिनीची सुपीकता चांगली होते. त्यानंतर आपण दुसरं एक बघितलं की ऊस तुटल्यानंतर ज्या खोडक्या आणि मुळ्या शेतामध्ये राहतात. पूर्वी शेतकरी ह्या ज्या खोडक्या आणि मुळ्या आहेत ह्या शेतकरी जाळून टाकायचे. पण आता रोटावेटर आले तर रोटावेटर आल्यामुळे ह्या ज्या काही खोडक्या मुळ्या ह्याच्या बारीक बुरका होतो आणि तो जमिनीमध्ये गाडला जातो. ह्यापासून साधारण 4 ते 4.5 टन हेक्टरी सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये घातले जातात.
हा जो बायोमास आहे हा दुसऱ्या कुठल्या पिकापासून आपल्याला मिळणार नाही. आणि ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा ऊस गाळपाला जातो इंडस्ट्रीमध्ये, कारखान्यामध्ये, आणि गाळपाला गेल्यानंतर काही मळी असेल किंवा मग स्पेंट वॉश असेल, अशी काही उपपदार्थ आहे ज्यापासून बायोकंपोस्टची निर्मिती कारखान्यावर केली जाते. आणि अशा प्रकारे ऊस पिकापासून आपल्याला जमीन सुपीकता करण्यासाठी ह्याचा जर फायदा शेतकरी बांधवांनी केला तर निश्चितच आपल्याला बाहेरून सेंद्रिय खतं आणायची गरज पडणार नाही. ॲटलिस्ट ऊस करणाऱ्या शेतकऱ्यांनी तरी बाजारामध्ये जी काही सेंद्रिय खतं आहे ती विकत न आणता आपण आपल्याच पिकामधून जी काही सेंद्रिय खतं येतात ती घातली तर अजून चांगला फायदा होईल. आपण ज्या वेळेला सेंद्रिय कर्बाचं नियोजन करत असतो, पण याच ऊस पिकाचं नियोजन करत असताना, व्यवस्थापन करत असताना ती पाचट, आपण उल्लेख देखील केला की ऊस पाचट असतील किंवा त्याचे काही स्टबल्स असतील ते जाळले जातात. तर मग हे ऊस पाचट जाळल्यामुळे सेंद्रिय कर्बावर नेमका काय परिणाम होतो? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पाचट फार मोठ्या प्रमाणात जाळलं जातं. फार छोटा ग्रुप आहे जो आत्ता पाचट ठेवतात शेतकरी, पण पाचट जाळल्यामुळे वरच्या थरामध्ये जो सेंद्रिय कर्ब असतो त्या सेंद्रिय कर्बाचं ज्वलन होतं. दुसरं सांगायचं म्हणजे जे काही जीवाणू आहेत त्या जीवाणूंची हानी होते, जीवाणू मरतात. शेतकरी बांधवांचा बरेचदा प्रश्न असतो की तणनाशकांचा वापर केल्यामुळे जीवाणू मरतात का? परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण पाचट जाळतो ह्यामुळे जीवाणू मरतात हे सुद्धा आपल्याला कन्सिडर करणं किंवा ही बाब शेतकऱ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पाचट न जाळता पाचट ठेवलं तर त्याचा निश्चितच फायदा होतो. दुसरं, आत्ता बघितलं आपण ह्यावर्षी पाऊस फार कमी पडतोय, त्यामुळे ह्या कमी पडणाऱ्या पावसामध्ये तापमान वाढलेलं आहे. मग जर आपण पाचटाचं आच्छादन केलं असेल शेतामध्ये तर काय होईल की जमिनीमधून जे बाष्पीभवन होणार आहे ते फार कमी होईल, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील आणि पिकाला जे पाणी मिळत नाही आहे, पाण्याची कमतरता आहे, अवर्षण परिस्थितीमध्ये आपण पाचटाचं आच्छादन केलं तर पीक आपलं कम्प्लिटली वाळत नाही, थोडाफार तरी आपल्याला फायदा हा ऊस पिकापासून मिळतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पाचट न जाळता पाचट ठेवलं तरीसुद्धा किमान 3 ते 4 वर्षांनी त्यांचं चांगल्या प्रकारे उत्पादन हे मिळू शकतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे जेव्हा आपण पाचट ठेवतो तेव्हा आपल्याला पहिल्याच वर्षी त्याचे रिझल्ट मिळेल असं होत नाही. 3-4 वर्ष आपण सलग ठेवत गेलो तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढून आपल्याला चांगलं उत्पादन हे मिळू शकतं. आपण ज्या वेळेला पिकांचं नियोजन करत असतो याच्यामध्ये काही सेंद्रिय पदार्थ हे जमिनीमध्ये काही वेळेला उपलब्ध होतात पिकाचं व्यवस्थापन करत असताना. मग हे जे काही सेंद्रिय पदार्थ असतात हे कुजवण्यासाठी म्हणून मुळात काय सेंद्रिय घटकांची गरज असते किंवा तिची जी काही प्रक्रिया आहे ती काय आहे? तर जे आपण बोलत होतो की जसं रासायनिक खत आपण जमिनीमध्ये घातलं तर ते साधारण 8, 10, 15, 1-2 महिन्यांमध्ये पिकाला लागू पडतं. पण सेंद्रिय खतं जेव्हा आपण जमिनीमध्ये घालतो तर ते कुजण्यासाठी तिथे पोषक वातावरण पाहिजे. तर त्या वातावरणामध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलं तर जमिनीमध्ये नत्र कमी असेल तर ही जी कुजण्याची प्रक्रिया ही मंद गतीने होते. दुसरं, हवामान, जे काही आर्द्र हवामान असेल या हवामानामध्ये जी काही कुजण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होते. पण ह्या व्यतिरिक्त जिथे फार गार वातावरण आहे, फार थंडी पडलेली आहे, तर अशा वातावरणामध्ये जे काही कुजण्याची प्रक्रिया ही मंद गतीने होते. जमिनीमध्ये जेव्हा आपण सेंद्रिय खतं घालतो तेव्हा वापसा कंडिशन म्हणजे फील्ड कपॅसिटी आपण म्हणतो ती असणं गरजेचं असतं. जमीन फार कोरडी असेल किंवा काही जमीनमध्ये पाणी साचलं असेल अशा जमिनीमध्ये जी कुजण्याची प्रक्रिया आहे ना ही होत नाही किंवा फार मंद गतीने होते. त्यामुळे जी काही सेंद्रिय खतं आपण घालतोय ही घातल्यानंतर तिथे ती चांगल्या प्रकारे कुजली पाहिजे ह्याची सुद्धा काळजी शेतकरी बांधवांना करणं गरजेचं आहे किंवा त्यांना ही माहिती पण असणं गरजेचं आहे की सेंद्रिय खत घातल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये कुठलं पोषक वातावरण असायला पाहिजे. साखर कारखान्यांपासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते आहे का? आत्ता आपण बघत होतो की कारखान्यांमधून ऊस गाळपाला गेल्यानंतर मळी बाहेर पडते आणि ही जी मळी आहे ही मळी आणि स्पेंट वॉश, ह्या स्पेंट वॉश आणि मळीचं एक विशिष्ट प्रमाण एकत्रित करून कारखान्यावर उत्तम प्रतीचं बायोकंपोस्ट बनवलं जातं. ही मळी आणि स्पेंट वॉश ह्याला कुजवलं जातं आणि हे बायोकंपोस्ट शेतकऱ्यांना फार माफक दरामध्ये याचा पुरवठा केला जातो. हे जे काही मी आत्ता सांगत होते की इंडस्ट्रीमधून सुद्धा, दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमधनं सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होत नाही. तर शेतकरी बांधवांनी शेणखत उपलब्ध नसेल, हिरवळीची खतं आपण घेऊ शकलो नाही तर हे बायोकंपोस्टचा वापर करावा. ही सुद्धा जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी ह्याचा चांगला फायदा होणार आहे. इथून पुढे भविष्यामध्ये बऱ्याचशा साखर कारखान्यावर बायो-CNG प्लांटची उभारणी होणार आहे आणि ह्या बायो-CNG प्लांटमधून सुद्धा जो बाय प्रोडक्ट येणार आहे त्याला आपण फर्मेंटेड सेंद्रिय खत म्हणतो. ह्याचा सुद्धा उपयोग शेणखतासारखाच होणार आहे. ह्याचे बरेचसे प्रयोग आपण संस्थेमध्ये घेतोय आणि ह्याचा सुद्धा वापर हा जमीन
सुपीकतेसाठी किंवा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी चांगला होणार आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमधून जी काही सेंद्रिय खतं मिळतात त्याचा वापर शेतकरी बांधवांनी करणं हे निश्चितच गरजेचं आहे आणि ती केली तर आपल्याला फार खर्चही लागणार नाही. पण उल्लेख देखील केला की आपण वेगवेगळे प्रयोग करत आहोत, वेगवेगळे संशोधन आपण करत आहात. तर या सेंद्रिय कर्बाच्या संबंधित म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काय उपक्रम सध्या चालू आहे? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आपण जमीन सुपीकतेविषयी बोलूया. आपण VSI ह्युमिक ॲसिड एक संस्थेमध्ये ह्याची निर्मिती केली आहे. 8-10 वर्षापासून आम्ही पहिले प्रयोग घेतले की ह्युमिक ॲसिडचा सुपीकता वाढविण्यासाठी काय फायदा होतो. त्यानंतर आपण ह्याची निर्मिती करण्यासाठी सुरुवात केली संस्थेमध्ये आणि ह्युमिक ॲसिडमुळे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही जो आपण सेंद्रिय खतांमधून देऊन वाढवतो. परंतु जो काही रेडिली अवेलेबल कार्बन असतो हा जीवाणूंना मिळतो. त्यामुळे जीवाणूंची कार्यक्षमता वाढते आणि खूप चांगल्या प्रकारे जमिनीची सुपीकताही वाढते. रासायनिक खतं जी आपण जमिनीमध्ये घालत असतो त्यांची उपलब्धतासुद्धा वाढते. त्यामुळे ह्या ह्युमिक ॲसिडचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्रामध्ये सप्लाय करत असतो आणि आत्ताच आमचं 2022मध्ये जी जॉईंट ॲग्रोस्को असते 4ही विद्यापीठाची तिथे सुद्धा आपलं जे काही ह्युमिक ॲसिड आहे ह्याची शिफारस मिळाली आहे आणि ह्याचा जमीन सुपीकता वाढविण्यासाठी चांगला फायदा होतो. लास्ट इयरपासूनच आपण एक प्रयोग हातात घेतला आहे. इंडस्ट्रीमध्ये बगॅस असतं तर ह्या बगॅसचा वापर करून आपण बायोचार बनवू शकतो का? कारण जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी बायोचारचा उपयोग हा फार चांगला होतो. यावर बरेच रिसर्च झाले, बरेच प्रयोग झालेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना ते इझिली त्यांच्या शेतात बनवता आलं पाहिजे. बरेचदा जो शेतातला काडी कचरा असेल किंवा पाचट शेतकऱ्यांना जो प्रॉब्लेम होतो की पाचट जाळून टाकतात, ॲटलिस्ट ते पाचट जमा करून जरी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये बायोचार बनवलं आणि ते टाकलं तर त्याचासुद्धा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तर हा प्रयोग आपला आत्ता चालू आहे आणि ह्याची जेव्हा स्मॉल टेक्नॉलॉजी येईल ती सुद्धा आपण शेतकऱ्यांना देणार आहोत. ज्यावेळेला आपण या ऊसाचं नियोजन करतो किंवा ऊस पीक म्हटलं की अतिशय मोठं असं नगदी पीक आणि ऊस पिकासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हटलं जातं खतं किंवा पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत देखील खूप जास्ती प्रमाणामध्ये याला ही जी काही इनपुट्स म्हणूयात कृषी निविष्ठा आपल्याला लागत असतात. तर मग अशा वेळेला या ऊस पिकाचं नियोजन करत असताना या ऊस पिकासाठी म्हणून आपण खत व्यवस्थापनामध्ये पूर्णतः सेंद्रिय खत व्यवस्थापन आपण करू शकतो का? ऊस हे 12-13 महिन्याचं पीक आहे. आपण आत्ताच म्हणत होता की खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि ऊस पिकाला जी अन्नद्रव्य लागतात ही फार जास्त प्रमाणात लागतात. जर आत्ता आपण विचार केला तर शेतकरी बांधव रासायनिक खतांचा फक्त वापर करतात आहे. काही शेतकरी बांधव आपले आहेत जे सेंद्रिय खतांचा वापर करतात आहे. मग मागच्या 4-5 वर्षापासून जे लोक सेंद्रिय खतांचा वापर करतात आहे ते त्यांची सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय खतांवर ऊस पीक हे घेऊ शकतात जर उत्पादकता कमी येत नसेल तर. परंतु लास्ट इयरपर्यंत आपण रासायनिक खतं वापरतोय आणि जर आत्ता आपण म्हटलं की मी नाही यावर्षी कम्प्लिटली सेंद्रिय खतांकडे वळतो तर ते शक्य नाही. ऊस पिकाची उत्पादकता कमी होईल आणि अजूनही ऊस पिकाला सेंद्रिय ऊस म्हणून असे काही वेगळे दर नाही आहेत किंवा सेंद्रिय साखर वगैरे अजून तो ट्रेंड साखरेमध्ये किंवा ऊस पिकामध्ये यायचे. गुळ जे करतात गुऱ्हाळ ज्यांचे त्यांना लागतं सेंद्रिय ऊस. परंतु ऊस पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय खत असेल, जीवाणू असेल आणि रासायनिक खते ह्या तिन्हीचा एकत्रितपणे वापर केला तर आपण जमिनीची सुपीकता टिकवून शाश्वत उत्पादकताही घेऊ शकतो. आपण म्हणालात की एकत्रित अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करूयात. पण मग त्याच्यामध्ये जर आपल्याला एक शिफारस करता आली की हंगामनिहाय ज्या वेळेला आपण सुरू असेल किंवा मग आपण इतर जे 2 आपले हंगाम आहेत तर त्यामध्ये ज्या वेळेला ऊस पिकाची आपण लागवड करतो अगदी ऊसांच्या वाणांपासून आपल्याला त्याचा विचारपूर्वक नियोजन करूनच खत व्यवस्थापन करावं लागतं. तर मग सर्वसाधारणपणे आता जर आपण गृहीत धरलं की या कालावधीमध्ये जे काही शेतामध्ये जी ऊस लागवड झालेली असू शकते तर अशा वेळेला आपण मुळातच कोणकोणत्या खत व्यवस्थापन करायला हवं जेणेकरून एकत्रितरित्या आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करू आणि एक चांगलं उत्पादन शेतकरी बांधवांना मिळेल? जे ऊस पिकामध्ये आपण बघितलं तर सर्वप्रथम आपण जे म्हटलं शेणखत, कंपोस्ट खत त्यांना लागणीच्या वेळी 10 टन एकरी आपल्याला घालण्याची ही शिफारस आहे. ते नसेल तर कोंबडी खत असेल किंवा लेंडी खत असेल हे वापरावं. कुठलं तरी सेंद्रिय खत वापरणंही गरजेचं आहे. त्यानंतर ज्या काही रासायनिक खतांच्या मात्रा द्यायच्या आहेत ह्या रासायनिक खतांच्या मात्रा आपल्याला माती परीक्षणावर आधारित देणं हे गरजेचं असतं. बरेचदा शेतकरी जे काही गोण्यांमध्ये लिहून दिलेलं असतं कुणीतरी चिठ्ठीवर लिहून देतं. गरज नसताना आपण मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य ही जमिनीमध्ये घालत असतो. त्यामुळे ही जी काही अन्नद्रव्य ही आपण माती परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि काय गरज आहे एवढीच जर का घातली
तर माती परीक्षणावर आधारित आपण रासायनिक खतांचा वापर करू शकतो आणि ही जी काही रासायनिक खतं आपण घालणार आहे ह्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात. मग ही जीवाणू खतंसुद्धा आपल्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. आम्ही संस्थेमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जीवाणू खतांची निर्मिती करतो. त्यामुळे सेंद्रिय खत, रासायनिक खत आणि जीवाणू खत या तिन्हीचा एकत्रितपणे वापर आपण केला तर जमिनीची सुपीकताही टिकेल आणि उत्पादकताही वाढू शकते. जर या विषयाचा एक सार म्हणून आपण शेतकरी बांधवांना जर आवाहन करणार असाल तर आपल्या सह्याद्री वाहिनीच्या शेतकरी बांधवांना, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना एकच संदेश देईल की सेंद्रिय गर्भ जर जमिनीचा वाढवायचा असेल तर सेंद्रिय खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण कुठेतरी मागच्या काळांमध्ये सेंद्रिय खतांचा वापर कमी करत होतो. त्यामुळे सेंद्रिय गर्भ हा आपला 1% जाण्यासाठी आपल्याला इथून पुढे 5-10 वर्षापर्यंत आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपण 1% सेंद्रिय गर्भ आपल्या जमिनीचा करू शकू. तर शेतकरी बांधवांनी सेंद्रिय गर्भ वाढविण्यासाठी ज्या काही उपाययोजना आत्तापर्यंत ऐकल्यात ह्या सगळ्या केल्या तर नक्कीच सेंद्रिय गर्भ हा जमिनीचा वाढेल आणि आपले उत्पादनही वाढू शकतं. नक्कीच मॅम, आपण जे आव्हान केलं त्या आव्हानाचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि एक चांगलं पद्धतीचं व्यवस्थापन करून चांगली उत्पादकता किंवा आपल्या जमिनीची सुपीकता वाढवतील असे आपण एक अपेक्षा व्यक्त करूयात. आपण महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.